नमस्कार, मी पंचाक्षरी स्वामी मंद्रुप, पत्रकार दैनिक संचार. आज आपण दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथील संतोष भीमराव पाटील महाविद्यालयाच्या या प्रांगणात आलेलो आहोत. आपण पाहू शकता या ठिकाणी मंद्रुपचे जे तरुण आहेत ते या ठिकाणी योग करत आहेत. आमचे परम मित्र अनिल मेहत्रे सर यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी मंद्रुपचे अनेक युवक या ठिकाणी योग करत आहेत. खरं तर योगाला अनेक वर्षापासूनची परंपरा आहे. सुमारे 5000 वर्षापूर्वी या भारत भूमीवर योगाचं अध्यापन केलं जातं, योग शिकवलं जातं. खरं तर योग हे शरीर, मन आणि बुद्धी यांना जोडणारा हा एक सेतू आहे. योगाच्या माध्यमातून माणूस तणावमुक्त होऊ शकतो, सदृढ राहू शकतो. पचनक्रिया असू द्या, श्वसनक्रिया, अशा अनेक क्रियावर ते अतिशय रामबाण उपाय म्हणजे योग ओळखला जातो. खरं तर या ठिकाणी अलीकडच्या काळामध्ये युवक हे व्यसनाच्या मागे असताना सुद्धा मंद्रुपचे हे तरुण रोज सकाळी या ठिकाणी 6 वाजता येतात. 1 तासभर विविध योगासने करतात. या ठिकाणी आमचे अनिल मेहत्रे सर आहेत, आमचे ग्रामपंचायतचे सदस्य सुरेश टेळे आहेत, अजून विद्यमान माजी आमचे डॉक्टर चांसी आहेत, पाचवे आहेत, हनुमाने आहेत, चिदा मुगळे आहेत, बबलू पोद्दार आहेत, सुरेश वाघमोडे सर आहेत, रमेश वाघमोडे सर आहेत, आमचे मनोज पाचवे आहेत, संतोष बरुरे आहेत. खरं तर योग हा व्यायामाचा जो प्रकार आहे तो पुरातन आहे. 5000 वर्षापासून भारत देशामध्ये अनेक जण योगा प्राणायाम करतात. खरं तर योग हे केवळ शारीरिक व्यायाम नसून ते शरीर, मन आणि बुद्धी यांना जोडणारं एक शास्त्र आहे. नियमित योग केल्याने मानवी जीवनात सकारात्मक बदल घडून येतात. शरीराची लवचिकता वाढते, स्नायू मजबूत होतात, शरीराची हालचाल गतीने होते आणि विशेष म्हणजे विविध आजाराशी लढण्याची शरीराची क्षमता मजबूत होते, म्हणजेच रोग प्रतिकार शक्ती वाढते. आणि योग केल्याने शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होऊन वजन कमी होते. वज्रासन आणि पवन मुक्तासन यासारख्या आसनामुळे आपली पचन संस्था सुधारते आणि शारीरिक महत्त्व तर आहेच, शिवाय या योगामुळे, प्राणायाम आणि ध्यानामुळे मानसिक ताणतणाव आणि चिंता कमी होते. खरं तर आजच्या धक्काधक्कीच्या आणि वेगवान जीवनशैलीमुळे मानवाला जसं शारीरिक आजार आहेत तसेच अनेकांना विविध मानसिक आजार आहेत. त्यामध्ये डिप्रेशन आहे, सतत टेन्शन आहे. यापासून जर मुक्ती हवी असेल तर या योगाच्या माध्यमातून तुम्ही प्राणायाम आणि ध्यानामुळे तुमचे मानसिक ताणतणाव आणि चिंता कमी होऊ शकते. खरं तर योग केल्यामुळे एकाग्रता वाढते. आजकालचे विद्यार्थी हे मोबाईल आणि टीव्हीच्या विश्वात हरवलेले आहेत. त्यामुळे त्यांना एक 15 मिनिट आणि अर्धा तास सुद्धा एकाग्रतेने अभ्यास करणं शक्य होत नाही. नोकरदार लोकांना आणि विविध क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना सुद्धा एका ठिकाणी अर्धा तास एकाग्रचित्तेने बसणे शक्य होत नाही. मात्र तुम्ही जर योग प्राणायाम केला तर तुमची एकाग्रता वाढेल आणि विशेषतः म्हणजे एकाग्रता वाढल्याने तुमचं काम व्यवस्थित होतील. आणि विशेषतः म्हणजे नियमित योगा अभ्यासामुळे निद्रानाशाचा त्रास सुद्धा दूर होऊन तुम्हाला शांत झोप लागू शकते. शिवाय सकारात्मक दृष्टिकोनही तुमचा होऊ शकते. मनातील नकारात्मक विचार दूर होऊन तुमचं मन उत्साही आणि आनंदी राहील, यात शंका नाही आहे. म्हणून तर अलीकडच्या काळामध्ये योगाचे सगळ्यात प्रचार आणि प्रचार यासाठीच वाढत आहे. खरं तर योग केल्यामुळे स्वतःच्या अंतर्मनाशी तुम्ही जोडले जाण्याची तुम्हाला संधी मिळते. तुम्ही आत्मपरीक्षण करू शकता. आणि विशेषतः म्हणजे योगामुळे मन, बुद्धी याच्यावर तुमचं कंट्रोल राहते. राग, लोभ आणि मोहावर सुद्धा ताबा मिळवणे तुम्हाला सोपे जाते. विशेषतः भावनावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग हे महत्त्वाचं आहे. खरं तर मानसिक शांतता खूपच आवश्यक असते माणसाला. योगामुळे तुमच्या जीवनामध्ये स्थिरता आणि आंतरिक शांतता तुम्हाला मिळू शकते. खरं तर योगाचा इतिहास सुमारे 5000 वर्षापेक्षाही अधिक आहे. मी मगाशीच म्हणलं होतं. खरं तर योगाचे अनेक प्रकार आहेत.
त्यामध्ये ज्ञानयोग आहे. ज्ञानयोग म्हणजे तुम्हाला आत्मसाक्षात्काराचा मार्ग जर हवा असेल तर योग तुम्ही करू शकता. तसेच भक्ती व समर्पण मार्गासाठी तुम्ही भक्ती योग सुद्धा करू शकता. आणि कर्मयोग आहे, राजयोग आहे आणि हठयोग आहे. असे योगाचे प्रमुख 5 प्रकार आहेत. नमस्कार. आपण या ठिकाणी मंद्रुपला जे आमच्या मित्रांना युवकांना जे योग शिकवतात असे जिल्हा परिषदचे शिक्षक मध्ये असे अनिल मित्र सर यांच्याशी आपण संपर्क साधू. नमस्कार सर. नमस्कार. श्री ओम. श्री ओम. किती वर्षापासून आपण योग करताय? मी या योग क्षेत्रामध्ये परमपूज्य श्रद्धेय रामदेवजी बाबा यांच्या शिबिरामध्ये 2005 मध्ये बारामती या विद्याप्रतिष्ठान या प्रांगणामध्ये त्यांचं योग शिबिराच्या निमित्ताने मी गेलो असता मला त्या ठिकाणी खूप आनंद झाला की शरीरामध्ये आपण शरीरासोबत आपण योग साधना केली पाहिजे आणि योगाच्या माध्यमातून शरीर मन बुद्धी आपण निरोगी करू शकतो. ही जी विद्या श्रद्धेय परमपूज्य रामदेव बाबा यांच्या सानिध्यात मला मिळाली आणि ती विद्या अविरत ठेवण्यासाठी मी हरिद्वार तसेच आणखीन परमपूज्य श्रद्धेय श्री श्री रविशंकर गुरुजी त्यांचा आश्रम देखील इंटरनॅशनल आश्रम आहे बेंगलोरला. त्याही ठिकाणी हरिद्वार आणि बेंगलोर या दोन्ही ठिकाणी मी योगाचे प्रशिक्षण घेऊन आणि माझ्या गावातील किंवा माझ्या पंचकृषीतील सर्व युवकांना देखील ह्या योगाचे धडे एक द्यावे अशा माझ्या मनात तयार झाली भावना. आणि त्या निमित्ताने मी सुरुवातीला एकटा होतो, त्यानंतर 2, 3, 4 असे महिला असतील, पुरुष असतील, युवक असतील, वृद्ध असतील, या सगळ्यांना एकत्र करत आज या ठिकाणी या महात्मा फुलेच्या प्रांगणामध्ये रोज किमान 50 तरी आमचे युवक या ठिकाणी येतात आणि 6 ते 7 या वेळेमध्ये योगाची विद्या योग कला या ठिकाणी सादर करतात आणि आपलं शरीर मन बुद्धी निरोगी ठेवतात. आणि याचे योग विद्या देखील घेऊन ते इतरांना देखील प्रवृत्त करतात. आणि विशेष करून मंद्रुपमध्ये निर्व्यसनी होण्यासाठी हे योग वर्ग अविरत काम करत आहे. आणि विशेष म्हणजे पंचाक्षरी स्वामी या पंचकृषीतील एक नामांकित पत्रकार देखील वेगवेगळे जे काही मंद्रुपमध्ये सकारात्मक जे काही घटना घडतात त्याची नोंद घेऊन ह्या प्रसार माध्यमाच्या माध्यमातून समाजाला देखील जागृत करण्याचं काम करत आहात. त्यांना देखील विशेष करून पंचाक्षरी स्वामींना मी या निमित्ताने मनापासून शुभेच्छा देतो. आणि या निमित्ताने देखील तुम्ही आमच्या योग वर्गाला भेट दिलात आणि सर्वांच्या योग कला पाहिलात त्याबद्दल तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी धन्यवाद देखील व्यक्त करतो. आणि हे भारत सशक्त निरोगी आणि बलशाली व्हावं यासाठी देखील मी सदिच्छा व्यक्त करतो.